नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा आता इकडे सूर्याकडे पुन्हा सत्यजित आणि शशिकांत येणार आहेत आणि राजूसाठी मागणी घालणार आहेत, तेव्हा सत्य आणि सूर्या यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पण राजूला समजलेलं आहे की ज्या मुलासाठी तिला मागणी घातली जाते तो मुलगा कोण आहे. तेव्हा आता राजूच्या निर्णयावर सर्व गोष्टी इथे डिपेंड असणार आहेत. तर इकडे आता तेजू जी आहे ती किचनमध्ये असते, ती दूध गरम करत असते आणि त्याच वेळी तिला तुळजाचा फोन आलेला असतो. इकडे आता पाहायला मिळतं की पुड्याने डबा आणलेला असतो आणि तो डबा तो इकडे देत असतो, तो म्हणजे भागूला, आणि तिला म्हणत असतो की जेव, कसं आहे बघ, कसलं एक नंबर जेवण बनवलेलं आहे असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र भागू म्हणत असते की खरंच रे, बटाट्याची भाजी ना खरंच एक नंबर झाली. तेव्हा मात्र पुड्या म्हणत असतो, मग माझ्या आईनं बनवली, माझी आई तसलंच भारी जेवण बनवत असते असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र भागूला खूपच भारी वाटत असतं आणि तीही तेवढीच खुश झालेली असते. ती म्हणत असते खरंच एकच नंबर जेवण बनवलेलं आहे. तेव्हा इकडे जेवण झाल्यावर भागू म्हणू लागते की अरे पुढे एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे तू जेवलाच नाहीये, मी विचारच केला नाहीये, मी खात बसले. तेव्हा ती म्हणते की मला भूक लागली होती ना, त्याच्यामध्ये मला कळलंच नाहीये. तेव्हा पुढे सांगू लागतो की बरं झालं तुला कळलं नाही, नाहीतर तुला अर्ध्या पोटावर उठायला लागलं असतं की नाही, म्हणून हे केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी त्याचबरोबर सत्यजित आणि शशिकांत बोलत असतात. तेव्हा इकडे शशिकांतला आजी म्हणत असते की काही असलं तरीही तिथं जाऊन आता बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा शशिकांत म्हणत असतो की हो बरोबर आहे, हे सगळं करायलाच लागणार आहे, त्याशिवाय सगळ्या गोष्टी होणार नाहीत. तेव्हा सत्याला मात्र भयानक राग आलेला असतो आणि सत्य म्हणत असतो की नाही, हे काय मला अजिबात पटलेलं नाही आहे, तुमचं जे काही वागणं चाललेलं आहे ती गोष्टच मला पटत नाही आहे, तुम्ही जे काही बोलत आहात ते मला अजिबात पटत नाही असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आजीला ते म्हणत असतो की नाही आजी, काय चाललंय हे सगळं, त्या पोराशी काय संबंध आहे आपला, त्यांच्या घरी कशाला, आठवतंय का. तेव्हा आजी मात्र म्हणत असते की अहो विसरलात का तुम्ही सत्यजितराव, काय प्रॉब्लेम आहे तुमच्या लक्षातच येत नाहीये, तुम्हाला समजूनच घ्यायच्या नाही आहेत गोष्टी, असं बोलणं सुरू असतं. तुम्हाला आठवतंय का ऐन लग्नाच्या वेळेस तुमचा जो अपमान झालेला होता त्या अपमानाचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करायच्या आहेत. आठवते का त्या सूर्याने तुमची मान मोडून ठेवलेली होती, तुमचं लग्न गाढवासोबत लावलेलं होतं. तेव्हा सत्य म्हणत असतो की आजीसाहेब तुम्ही चुकताय, तुम्ही विसरताय, कसं आहे आम्ही काही विसरलेलो नाही आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते काही, बघा तुमची होणारी सून, असं म्हणत तो जो आहे तो तिथे व्हिडिओ दाखवत असतो जो नुकताच राजूने टाकलेला असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा असं त्याने आवर्जून सांगितलेलं असतं आणि तो व्हिडिओ दाखवला जातो. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र इकडे आजीला धक्का बसतो, कारण राजूने तिच्या प्रोडक्टची ॲड करण्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ दाखवत तो सगळ्यांच्या समोर बोलत असतो. त्याचबरोबर पाहायला मिळतं की इकडे आता शशिकांत हा आलेला असतो आणि तो बोलत असतो, तो म्हणत असतो की मी तुमच्याकडे आलो. इकडे राजूने तर गरमागरम शिरा बनवलेला असतो आणि तो शिरा घेऊन ती आलेली असते. तेव्हा मात्र राजूला इकडे तो म्हणत असतो की अगं राजू थांब. तेव्हा शशिकांत तिथे येतो आणि म्हणू लागतो की आम्ही तुमच्याकडे मागणी मागायला आलेलो आहे. सूर्य म्हणत असतो कसली मागणी, कोणासाठी मागणी घालायला आलेला आहात. तेव्हा ते सांगत असतात की आम्ही तुमची बहीण आहे ना राजश्री, तिच्यासाठी मागणी घालायला आलेलो आहे, आमचे धाकले बंधू प्रसादराव यांच्यासाठी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे डॅडी म्हणत असतात की बसा सगळेजण एकत्र बसूया जेवायला, असं डॅडींचं म्हणणं असतं आणि डॅडी सगळ्यांना जेवायला बसायला सांगत असतात. त्याचबरोबर तिथे असते ती म्हणजे मालनला चपातीचा डबा हवा असतो, पण मालन मात्र तो डबा पाहिजे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. ती बोटाने खुणवत असते. तेव्हा मात्र शत्रू तिथं असतो. शत्रू म्हणत असतो की अहो बोला ना, काय चाललंय हे सगळं तुमचं. तेव्हा शत्रूला ती म्हणत असतो की हे बघा कसं आहे, ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत तुम्हाला आठवलं नाही का, तुमच्या आई गेल्यापासून त्यांची वाचा गेली आहे ना, त्यांना बोलायला येत नाही आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे शशिकांत बोलणी करायला आलेला असतो. शशिकांत म्हणत असतो की हो आमचे धाकले बंधू आहेत ना, त्यांच्यासाठी आम्ही मागणी घालायला आलेलो आहे असं आवर्जून तो सांगत असतो. सूर्या म्हणत असतो की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न करायचं नाही आणि तुमच्या घरात तर मला ती द्यायचीच नाही. तुम्ही विचारच कसा केला की मी तुमच्या घरात माझ्या बहिणीचं लग्न लावून देऊ शकतो, असं म्हणत सूर्या भयानक चिडलेला असतो. त्याचबरोबर तुळजाही विचार करत असते, राजूही तिथं असते, भागूही तिथं असते. सूर्या म्हणत असतो की निघा तुम्ही, कसं आहे आमच्या बहिणीचं लग्नच करायचं नाही आहे, त्याचबरोबर इकडे काहीच उपयोग होणार नाही आहे तुम्ही इथे थांबून, असं सूर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं.
सूर्याने जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ते विचार करत असतात, कारण त्यांनाही प्रश्न पडलेला आहे की नक्की गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा भागू म्हणत असते की आपण तेजुताईच्या सेलिब्रेशनसाठी हे सगळं करतोय की नाही, मग मला काय म्हणायचं आहे की आपण ते सेलिब्रेशन छान पद्धतीनंच केलं पाहिजे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे शशिकांत, आजी आणि त्याचबरोबर सत्या बोलत असतात. सत्या मात्र भयानक चिडलेला असतो. सत्याचं असं म्हणणं असतं की काय गरज होती त्या भिकारड्या सूर्याच्या दारात जाऊन हे सगळं करायची, काय गरज होती, त्याच्या घराचा उंबरा शिजवायची काय गरज आहे त्या येण्यासाठी, काय तुम्ही आजीसाहेब मनावर घेऊन बसलाय. आणि तेवढ्यातच तिथे प्रसादची आई चहा घेऊन आलेली असते. तिच्याकडून नेमका पाण्याचा ग्लास खाली सांडतो. सत्याचंच लक्ष नसतं आणि सत्या तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, कळत नाहीये, उचला ते आधी. आणि मग आजी म्हणते की घरात ही वागायची पद्धत नाही आहे सत्यजितराव, एवढं लक्षात ठेवा, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोलत आहात, चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, असं म्हणत आजी त्याला ओरडत असते. तेव्हा मात्र सत्यजित असतो तो चिडलेला असतो. तो म्हणत असतो की काय चाललंय, तुला तर काय गरज आहे रे त्याच्या दारात जायची, भिकारी तो त्याच्या दारात जातोय, आपण कोण आहे, सरनौबत आहोत, कळतंय का तुला, असं म्हणत तो शशिकांतला बोलत असतो. सत्यजितला खरं तर राग आलेला असतो. आजी मात्र म्हणत असते की बास झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता बास झालं, यापुढे एक शब्दही तोंडात न काढायचा नाही, एवढं लक्षात ठेवा, कारण काही झालं तरी ही तुम्हाला मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण ह्या संधीचा फायदा जर तुम्हाला झाला तर असा होणार आहे की सूर्याची वाट लावायची आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सत्या त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात, ते बोलत असतात आणि त्याचबरोबर आजी मात्र चिडलेली असते. आजी म्हणत असते की त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा करायचा आहे, त्या येड्याशी लग्न तर लावायचं आहे पण पुढच्या गोष्टींचाही विचार करायचा आहे, असं आजीने सांगितलेलं असतं. म्हणजे किती नीच वृत्तीची माणसं आहेत प्रेक्षकांनो बघा. त्यांना मात्र त्याच्याशी लग्न लावून त्याची प्रॉपर्टी लुबाडायची आहे आणि राजूला पायाशीच ठेवायचं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे मात्र एक पाहायला मिळतं की सूर्या जो आहे तो बोलत असतो, कारण कमळी आलेली असते. भाग्य आणि कमळी बोलत असतात. कमळी सांगत असते की केवढं मोठं कॉलेज होतं, मला तर ना भीतीच वाटायला लागलेली, मला कळतच नव्हतं की माझा तिथं निभाव लागणार आहे का नाही, काय होणार आहे नक्की, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणत असतो की अजिबात काळजी करायची गरज नाही, सगळं जे काय आहे ते व्यवस्थित होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की दादा नमस्कार करतो, आता जायचं आहे ना कॉलेजला पुढं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की काही लागलं तरी ही दादा आहे ना, हा दादा हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे, अजिबात घाबरायचं नाही, बिनधास्त सांगायचं काय पाहिजे ते, असं म्हणत सूर्या बोलत असतो आणि तुळजाही येऊन तिला दही साखर देते. तर उद्याच्या भागात आपल्याला सूर्याने कमळीला पुस्तकं दिलेत आणि तिला सांगितले की ही पुस्तकं घे आणि भरपूर शिक, हा दादा तुझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहे, काहीही काळजी करायची गरज नाही, असं सूर्याने तिला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर कमळीला तिथं शुभेच्छाही दिलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या खूप प्रेमाने बोलत असतो, खूप छान पद्धतीने सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता शशिकांत आणि सत्या पुन्हा सूर्याकडे आलेले असतात. त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे आणि तो म्हणजे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत, हे त्यांचं चाललेलं असतं. आणि ते बोलायला आलेले असतात. तेव्हा ते म्हणत असतात, कसं आहे, आमचा भाऊ आहे म्हणून तुम्ही नाकारताय, पण हा फोटो बघा, हा राजविंडा मुलगा आहे, याच्याशी तर लग्न करायला तयार आहात ना तुमच्या बहिणीचं तुम्ही. सूर्या म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता इथं आलेला आहात ना, ते म्हणजे तुमच्या घरातलं कुणीही मोठं नाही आहे. कसं आहे, जाणत्या माणसांनी येऊन बोलणी करायची असतात, पण तुम्ही तर स्वतःच आलेला आहात, तुमच्याकडे ती पतच नाही आहे ना बोलण्याची, असं म्हणत सूर्या त्यांचा अपमान करत असतो, त्यांच्याशी वाईट साईड बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा तिथे सत्या म्हणत असतो, लायकी काय आहे तुझी. तेव्हा सत्याला तो सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, अंगावर पांढरी कपडे चढवली की तू खूप मोठा झाला आहे असं समजत जाऊ नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आमच्या बहिणीचं लग्न तुझ्या भावाशी आम्ही करून देणार नाही, असं सूर्या बोलत असतो आणि त्यांची लायकी काढत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.